हॅलो, नमस्कार विद्यार्थ्यांनो. काल आपण नवीन प्रकरणाला सुरुवात केली होती. संवेदन, अध्ययन, अवधान या सगळ्या टप्प्यांवरती आपण अभ्यास केला होता. आज आपण नवीन टप्पा बघतो आहोत आणि तो म्हणजे अध्ययन. अध्ययन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, आपण एकूण 4 गोष्टींचा अभ्यास बोधात्मक या प्रक्रियेमध्ये केलेला आहे. त्यापैकी अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया या सगळ्यांचा आपला अभ्यास झालेला आहे. मग अवधान म्हणजे काय, संवेदन म्हणजे काय, विचार प्रक्रिया म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. आज आपल्याला अध्ययन म्हणजे काय अभ्यासायचं आहे. अध्ययन म्हणजे साध्या सोप्या भाषेत शिकणे आहे. कोणतीही गोष्ट शिकून घेणं म्हणजे अध्ययन करणं, किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण लर्निंग असं म्हणतो. अध्ययन हे मानवाच्या जीवनाचे व वर्तनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. अध्ययन या शब्दाचा उपयोग मनुष्याच्या वर्तनातील अनेक बदलांना अनुलक्षून केला जातो. मग अध्ययन म्हणजे शिकणे आपण म्हणतो. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे मुलांनो, की अध्ययन म्हणजे किंवा शिकणे म्हणजे केवळ शाळेत किंवा महाविद्यालयात शिकणं एवढंच नसून वेगवेगळ्या गोष्टीशी अध्ययनाचा संबंध येतो. म्हणजे काय, तर भाषा शिकणं, चालणं, सायकल चालवणं, पोहणं, वेगवेगळी कौशल्य शिकणं, समाजाचे रीतिरिवाज शिकणं, पूर्वग्रह व अंधविश्वास करायला शिकणं किंवा त्यातून बाहेर पडायला शिकणं, भावनांचे नियंत्रण करून त्या व्यक्त करायला शिकणं व परिस्थितीचे विशेष प्रकारे संवेदन करावयास शिकणं, या सगळ्यांचा अध्ययनात समावेश होत असतो. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच तुम्हाला ही वेगवेगळी उदाहरणं दिली. याचं कारणच असं आहे विद्यार्थ्यांनो, की आपल्या डोक्यात शिकणं म्हणजे फक्त अभ्यास करणं, शाळेत जाणं, महाविद्यालयात जाणं आणि तिथं जे शिकणं आहे त्याला शिकणं म्हणतो. पण तसं नसतं मुलांनो. याचाच अर्थ आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. अशा अध्ययनाचं खूप सारं महत्त्व आपल्याला अनुभवायचं आहे, बघायचं असतं. मनुष्याच्या जीवनात अध्ययनाचे फार महत्त्व आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य परिस्थितीशी समायोजन करण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकत असतो. समायोजन करणे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे किंवा परिस्थितीशी संतुलन करणं. जन्माच्या वेळी मुलाला फार थोड्या गोष्टी करता येतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हळूहळू मूल आपल्या भोवती वातावरणाशी समायोजन करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी शिकायला लागतं. अगदी धावणे, पळणे, रांगणे, चालणे, बरोबर. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही जर बघत गेलात तर रांगणे, धावणे, पळणे या सगळ्या गोष्टी त्याने शिकून घेतलेल्या असतात. अगदी शर्टाची बटन लावण्यापासून ते बाकी इतर जेवणा खाणं सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत हळूहळू थोड्या गोष्टी ते शिकत जातं. मुलांना प्राप्त होणाऱ्या वातावरणात मुलं जे शिकतील त्याप्रमाणे त्यांचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्व घडतं, एवढं मात्र खरं. आणि म्हणून जरी चोराच्या घरात जन्मलेल्या मुलाला जन्मानंतर चांगले वातावरण मिळाले तर नक्कीच तो चांगल्या गोष्टी त्याला शिकता येतात. जर त्याला चांगल्या गोष्टी शिकता आल्या, चांगल्या गोष्टी शिकाव्यास मिळाल्या तर मूल नक्कीच सद्गुणी होऊ शकेल. पण तेच जर एखाद्या साधूच्या घरी जन्मलेल्या मुलाला जन्मानंतर प्रतिकूल परिस्थिती मिळाली, वाईट वातावरण मिळालं, वाईट गोष्टी शिकायला मिळाल्या तर मुलं दुर्गुणी होतात. म्हणजे जन्माला कुठे यायचं यापेक्षा मुलांचं अनुकरण काय आहे, मुलं काय शिकून घेतात, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यावरून शिकण्याचं किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. विशेषतः जीवनाच्या सुरुवातीच्या अगदी काळात मूल जे शिकते त्यावर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा म्हणजे डोलारा उभा असतो किंवा पुढील आयुष्यातील यशापयश अवलंबून असतं. मुलं आपल्या समाजाकडून होणाऱ्या संस्काराच्या द्वारा विशिष्ट अभिवृत्ती, श्रद्धा, चालीरीती, कौशल्य, वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. यालाच तर आपण सामाजिकरण असं म्हणतो. यामुळे मुले समाजात राहण्यास अगदी योग्य बनतात. थोडक्यात काय हो,
मनुष्याच्या अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास जर करायचा असेल तर मनुष्य काय शिकतो, कसे शिकतो, काय शिकतो हे समजून घेणं फार आवश्यक आहे. मनुष्याच्या शिकण्यासंबंधी नियम नाहीत आणि ते जर नियम माहीत झाले शिकण्यासंबंधीचे की आपण एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात आपल्याला पाहिजे तसे बदल घडवून आणू शकतो. आणि म्हणूनच मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन या विषयाला बरेच महत्त्व दिले आहे. त्यासंबंधी बराच अभ्यास आणि संशोधनसुद्धा केलेलं आहे. मनुष्याप्रमाणेच उंदीर, कुत्री, मांजरं, माकडं इत्यादी प्राणीही परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करून शिकत असतात. या प्राण्यांमध्ये सुद्धा निरीक्षण क्षमता, बुद्धी, भाषा इत्यादी गोष्टी सीमित असल्याकारणानं त्यांच्या अध्ययनाला मर्यादा पडतात. आणि म्हणून शिकणे ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या आता हे लक्षात आलं पाहिजे की शिकणं म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेणं याचाही त्यामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. बघा मुलांनो, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या की अध्ययन ही माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. सर्वसाधारणपणे आपण शाळेत किंवा महाविद्यालयात जे शिकतो व अभ्यास करतो ते म्हणजे अध्ययन असं आपण समजतो. पण मानसशास्त्रीयदृष्ट्या अध्ययनाची संकल्पना खूप मोठी आहे, व्यापक आहे आणि ती व्यापक अर्थानेच वापरली जाते आहे. म्हणून मानवी वर्तनामध्ये अध्ययन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. अध्ययन म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नाही, तर मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत काही ना काही शिकत असतो. जीवनातील व्यापक घटकांना आत्मसात करत असतो. असा अध्ययनाचा सर्वसमावेश अर्थ आपणाला घ्यायचा आहे. अध्ययन ही अखंड चालू राहणारी प्रक्रिया आहे. तुम्ही कदाचित असा विचार कराल की परीक्षेच्या आधी आपण जे शाळेत शिकतो ते म्हणजे अध्ययन होय, किंवा सायकल चालवणे, नृत्य करणे यासारखी कौशल्य आत्मसात करणं म्हणजे अध्ययन होय. परंतु अध्ययन प्रक्रियेचा हा एक लहान भाग आहे. अध्ययन जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या प्रक्रियेत शालेय शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्याबरोबर विविध ठिकाणांचा आणि व्यक्तींचा अभ्यास करण्याचाही आपल्याला समावेश होतो. तेन प्रकारानं जर आपण विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की फक्त शाळेत जो अभ्यास करतो, जे पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी शिक्षण आहे, ते म्हणजे फक्त अध्ययन नव्हे. ते तर आहेच, प्रश्नच नाही. पण त्याच्याबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे काही शिकून घेतलं आहे, बरोबर, जे काही शिकून घेतलं आहे त्याला पण काय म्हणतो आपण, अध्ययनच म्हणतो, हे लक्षात घ्या. मग ती शिकण्याची गोष्ट चांगली असेल अथवा वाईट असेल, पण शिकून घेतलं हे नक्की, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थितरित्या आत्मसात केल्या तर अध्ययन ही प्रक्रिया तुम्हाला समजायला सोपी जाणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगते की फक्त पुस्तकी ज्ञान, पुस्तकी शिक्षण म्हणजे अभ्यास किंवा अध्ययन किंवा शिकणे नाही, तर आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही शिकत आलेलो आहोत, मग ते चांगले असेल अथवा वाईट असेल, पण त्या गोष्टी आपण शिकून घेतलेल्या आहेत, तेव्हा त्याला आपण काय म्हणूयात, अध्ययन असं म्हणूयात. अशा अध्ययनाचा आपण जर इथे छानपैकी अभ्यास करायला सुरुवात केली तर मग मात्र आपल्याला थोड्याशा कृतीही सोडवाव्या लागणार आहेत. आणि म्हणून त्या कृती सोडवताना आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा कृतीकडे लक्ष द्यायचं आहे, बरोबर. आता पहा, इथे पेज नंबर 38वरती कृती नंबर 7 दिलेली आहे. आणि या कृती नंबर जर 7 तुम्ही वाचल्या तर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे की नेमकं हे काय चालू आहे, बरोबर. बघा, व्यवस्थित नीट ऐका म्हणजे तुमच्या आपोआपच लक्षात येईल. इथे कृती नंबर 7 दिलेली आहे, पहा मुलांनो, बरोबर. इथे उदाहरणं दिलीत काही आणि असं सांगितलं आहे मध्ये, पुढील उदाहरणे वाचा आणि वर्तनातील बदल किती काळासाठी आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा, बरोबर. आता आपण असं म्हणतो आहे की अध्ययन ही शिकण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे अध्ययन म्हणजे शिकणे. तुम्ही जे काही शिकून घ्याल ते शिकणे. अभ्यासाबरोबर इतर जे काही शिकाल ते शिकून घेणं, बरोबर. इथे एक नंबर 1 दिला आहे, पहा. रोहित हा मादक द्रव्य पदार्थाचे सेवन केल्यानंतर
त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना त्रास देतो. म्हणजे तो त्रास कधी देत असेल तर साहजिकच जेव्हा तो मादक द्रव्य पदार्थ, मादक म्हणजे काय तर नशा आणणारे पदार्थ, बरोबर. म्हणजे तो ज्यावेळी नशा आणणारे पदार्थ घेत असेल, सेवन करत असेल, तेव्हा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना त्यावेळी तो त्रास देत असेल, बरोबर. दुसरं उदाहरण असं दिलं की उदय उत्तम प्रकारे माणसाचे चित्र काढू शकतो. तुम्हाला हे शोधता आले असेल की रोहितच्या वर्तनातील बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि उदयच्या वर्तनातील बदल हे तुलनेने कायम स्वरूपाचे आहेत, बरोबर. म्हणजे रोहित कधी त्रास देतो लोकांना, जेव्हा तो काहीतरी मादक पदार्थ घेईल तेव्हा, बरोबर. म्हणजे त्यावेळी, म्हणजे हे तात्पुरत्या स्वरूपाचे बदल. आणि उदय हा उत्तम चित्र काढतो, म्हणजे कधी पाहिजे तेव्हा तो चित्र काढू शकतो. हा त्याच्या शिकण्यातला कसला बदल आहे, कायम स्वरूपाचा बदल. याचा अर्थ असा की अध्ययन हे 2 प्रकारानं असू शकतं. एक म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं अध्ययन असू शकतं आणि दुसरं म्हणजे कायम स्वरूपाचं अध्ययन असू शकतं. जे तात्पुरत्या स्वरूपाचं अध्ययन आहे त्याला शिकणे म्हणत नाहीत किंवा त्याला अध्ययन म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. जे शिकून तुम्ही घेतलेलं आहे, जे अध्ययन तुम्ही केलेलं आहे, ते अध्ययन तुम्हाला पाहिजे त्यावेळी, पाहिजे त्या ठिकाणी जर आठवलं, जर तुम्हाला त्याचा उपयोग झाला, जर ते तुम्हाला येतंय, तर नक्कीच ते कायमस्वरूपी अध्ययन असेल आणि कायमस्वरूपी अध्ययनालाच अध्ययन असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या, बरोबर. म्हणजे मी एक उदाहरण देते तुम्हाला की बाबा मी आज पोळी बनवायला शिकली, पण मला ती पोळी बनवता येतच नाही. म्हणजे आजच्यापुरती आली, मी पुन्हा 1 महिन्यानी 2 महिन्यांनी करायला घेतलं तर मला ती आली नाही. याचा अर्थ असा की ती गोष्ट मी शिकून घेतलेली नाही. जी गोष्ट आपण शिकून घेतो, ज्या गोष्टीचं आपण अध्ययन करतो, ती आपल्या डोक्यात, ती आपल्यात कायमस्वरूपी जर टिकली असेल तरच त्याला आपण अध्ययन म्हणायचं, अन्यथा अध्ययन म्हणायचं नाही. बघा, एकदम 25 वर्षानंतर तुम्ही गावी गेलात आणि पोहायला सुरुवात केली आहे, तरी पण तुम्हाला येतं आहे, म्हणजे तुमचं ते काहीही विसरलेलं नाही आहे. याचा अर्थ हे शिकून घेतलेली गोष्ट कशी असेल, कायम स्वरूपाची असेल, बरोबर. मग त्याच्यामध्ये सायकल चालवणं असेल, त्याच्यामध्ये स्वयंपाक करणं असेल, काय असेल, पण जी गोष्ट तुम्ही शिकून घेतली पण ती नंतर तुम्हाला आठवली नाही, ती नंतर तुम्हाला करता आली नाही, तर त्याला कसले बदल म्हणायचे, तात्पुरत्या स्वरूपाचे बदल म्हणा. म्हणजे शिक्षण कधीकधी तात्पुरतं असतं तर कधीकधी कायमस्वरूपी असतं. जे कायमस्वरूपी असतं त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत तर अध्ययन झालं असं म्हणणार आहोत. आलं लक्षात. ब आकड्यामध्ये असंच कृतीमध्ये 7 दिलेलं आहे बघा. 7 कृतीमध्ये पुढील उदाहरणे वाचा आणि वर्तनातील बदलांची कारणे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, बरोबर. त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करून प्रतीक सायकल चालवण्यास शिकला, बरोबर. म्हणजे प्रतीकनं काय केलं, पुन्हा पुन्हा ती गोष्ट केली आणि ती त्यानं शिकून घेतली, अध्ययन केलं. कशाचं, सायकल शिकण्याचं अध्ययन केलं, बरोबर. म्हणजे इथे त्याचं काय महत्त्वाचं आहे, पुन्हा पुन्हा करणं म्हणजे काय करणं, सराव करणं, बरोबर. आणि दुसरा असा भाग आहे की अक्षयला विजेचा धक्का बसला व त्यामुळे तो सॉकेटला हात न लावण्यास शिकला. त्याला एक शॉकचा धक्का बसला, बरोबर. आणि त्याच्या लक्षात आलं की अरे बाबा, आता परत विजेचा धक्का असला जबरदस्त की पुन्हा वायरला कधीही किंवा त्या सॉकेटला हात लावायचा नाही. म्हणजे त्यानं तो काय घेतला, अनुभव घेतला आणि मग ती गोष्ट शिकली की याला हात लावायचा नाही. बघा, लहान मुलं पण तशीच शिकतात ना अनुभवाने. एखाद्या आगीला हात लागला, चटका बसला, पुन्हा ती घाबरतात, चाकूला घाबरतात. जोपर्यंत त्यांना अनुभव येत नाही तोपर्यंत ती त्याला घाबरत नाही, पण ज्यावेळी अनुभव येतो तेव्हा ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, फायद्याची आहे की तोट्याची हे ते शिकून घेतात आणि मग ती गोष्ट हातात घ्यायची की नाही घ्यायची हे नंतर ते ठरवतात. याचा अर्थ ती गोष्ट ते शिकून घेतात, बरोबर. मग या दोन्ही उदाहरणांमध्ये एक लक्षात घ्या
की इथे म्हणजे वर्तनातील बदल त्याच्या का झाला? सराव करून करून पहिल्यांदा त्याला सायकल येत नसेल, पण नंतर तो सायकल चालवण्यास शिकला. मग सायकल धरण्यापासून ते सायकल शिकण्यापर्यंत अनेक वेगवेगळे बदल वर्तनात त्याच्यात झाले असतील. साहजिकच आहे, तुम्ही सायकल शिकलात, तुम्हाला माहिती वर्तनात कसे बदल होतात माहिती ना. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सायकल नुसतं धरता, मग एक पॅन्डल मारता आणि मग नंतर हँडल वगैरे धरायचा प्रयत्न करता. हळूहळू 2 दिवसांनी तुम्हाला ते सगळं जमायला लागतं. मग एकच पाय टाकता आणि एका पायाने सायकल पळवता. बघा वर्तनात बदल होतो आहे का? तर तुम्ही सराव करत आहात, बरोबर. मग पुन्हा काय करता? हळूहळू तो एक पाय ठेवायचा प्रयत्न केलेला असतो. मग परत काय करता? दुसरा पाय पण आत घालता आणि मग दोन्ही पायानं हे करता, म्हणजे सायकल पुढे ढकलण्याचा प्रयत्न करता. मग परत त्या नळीवरनं सीटवर बसण्याचा प्रयत्न करता, बरोबर. मग नंतर एक हात सोडून सायकल चालवता, नंतर 2 हात सोडून सायकल चालवता. बघा मुलांनो, म्हणजे तुमच्यामध्ये हळूहळू काय होते? प्रगती होते. पण तुम्ही पहिल्यांदा सायकलवरनं आपटलात, धडकलात, पडलात, तर तेव्हाच तुम्ही ठरवलं की नाही बाबा पुन्हा सायकलला हात लावायचा नाही, तर तुम्ही ती गोष्ट शिकली असती काय रे? नाही. याचा अर्थ जी गोष्ट तुम्ही सतत कराल, सरावाने कराल, ती तुम्ही शिकल्याशिवाय राहणार नाही. जी गोष्ट अनुभवानं शिकाल, जशी अक्षयने विजेचा धक्का त्याला बसला, त्यामुळं सॉकेटला परत कधी हात नाही लावणार हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे ती गोष्ट त्यानं अनुभवाने शिकली. थोडक्यात काय मुलांनो, की अध्ययन हे कधी तात्पुरत्या स्वरूपाचं असतं, तर अध्ययन हे कधी कायम स्वरूपाचं असतं. पण जे कायम स्वरूपाचं अध्ययन असतं त्यालाच आपण अध्ययन म्हणतो. अध्ययन हे सरावानं शिकलं जातं, तर अध्ययन हे अनुभवानं पण शिकलं जातं. म्हणजे अध्ययनात अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. जसे तुम्हाला अनुभव येतात, बघा तुमचे मित्रमैत्रिणी हे पण तुम्ही शिकूनच घेता ना, कोण चांगलं आहे कोण वाईट आहे, कारण तसे तुम्हाला काय आलेले असतात? अनुभव आलेले असतात. आणि अनुभवाद्वारा आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपण ती गोष्ट शिकून घेतो, बरोबर. खूप सारी उदाहरणं देता येतील, मग तुमच्या असं लक्षात येईल की अनुभवाद्वारे सुद्धा आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळ्या कृती सोडून झाल्यानंतर त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की या अध्ययनामध्ये काही लक्षणं आपल्याला दिसतात, काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्याच गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत, बरोबर. मग त्या गोष्टी कोणत्या? तर वर्तनातील कोणत्याही तात्पुरत्या बदलांना अध्ययनात समावेश होत नाही. वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात समावेश होतो. नेहमी सरावामुळेच अध्ययन घडून येत असते आणि अनुभवाद्वारे सुद्धा अध्ययन घडून येते. हे आपण आत्ता या कृती नंबर 7 शिकलो आहोत, पण त्याचा आणखीन थोडासा विस्तारानं अभ्यास करूयात. नंबर 1 लक्षण, वर्तनातील कोणत्याही तात्पुरत्या बदलांचा अध्ययनात समावेश होत नाही. मी मगाशी म्हटलं ना, कोणत्याही तात्पुरतं स्वरूपाचं जे काही अध्ययन आहे, शिकणं आहे, त्याला आपण अध्ययन म्हणत नाही. अध्ययन म्हणजे अनुभव आणि सराव यामुळे वर्तनात घडून आलेला कायमस्वरूपी बदल आहे, हे लक्षात घ्या, बरोबर. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, जसं आपण इथं उदाहरण घेतलं होतं की रोहित हा मादक द्रवपदार्थाचे सेवन केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना त्रास देतो. कधी त्रास देतो? जेव्हा तो काहीतरी घेतो नशा आणणारे पदार्थ, तेव्हा असो, म्हणजे तात्पुरतं असो, दिवस आणि रात्र तो लोकांना त्रास देत नाही. म्हणजे वर्तनात कधी बदल होणार आहे? त्यावेळेस बदल होणार आहे, तोपर्यंत तो बदल होणार नाही. म्हणजे वर्तनात घडून आलेले बदल काही काळानंतर आपोआप नष्ट होतात, त्यांनाच आपण काय म्हणतो? तात्पुरते अध्ययन म्हणतो. आणि म्हणून अध्ययन हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणखीन एक उदाहरण देता येईल आपल्याला. काही वेळेला औषधाच्या सेवनानं किंवा थकवा आल्यानंतर सुद्धा वर्तनात बदल घडून येतात, पण अशा प्रकारचे हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, त्यामुळे अशा बदलांचा समावेश अध्ययनात कदापि होऊ शकत नाही. ठीक आहे. नंबर 2, वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात काय होतो? समावेश होतो. बघा, सराव जसा वाढेल त्याबरोबर तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या व्यक्तिवर्तनामध्ये काय होईल? बदल घडून येतात, साहजिक आहे.
जसजसा सराव वाढवाल तसतसे अनुभव मिळत जातील आणि त्यामुळे तुमचा अभ्यास किंवा तुमचं अध्ययन, तुमचं शिकणं ही प्रक्रिया चांगली होत जाणार आहे. ठीक आहे. साधा अनुभव आहे. तुम्ही जेव्हा म्हणजे मुलींसाठी खास सांगते, एखादी भाकरी बनवायला शिकता तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला त्या तव्यापर्यंत भाकरी जात नाही, तुटते. जसजशी तुम्ही ती करायला घ्याल, रोज कराल, तसं तुम्हाला बॅलन्स येतो. म्हणजे गॅस कितपत मोठा ठेवायचा आहे, पाणी कसं लावायचं आहे, ती भाकरी तिकडे तव्यावर शेकेपर्यंत किंवा भाजेपर्यंत इकडे पीठ कसं मळायचं आहे. पूर्वानुभव घेतल्याशिवाय नाही होय जमत. आणि जेवढा पूर्वानुभव तुम्ही घ्याल तेव्हा आपोआपच सराव वाढतो. म्हणजे सराव आणि पूर्वानुभव यामध्ये व्यक्तिवर्तनात घडून येणारे बदल अर्थातच कायमस्वरूपाचे असतात. याचाच अर्थ असा की उदाहरण घेतलं की तुमच्या लक्षात येईल, एकदा आपण वाहन चालवायला शिकलो की पुन्हा भविष्यात ते नव्याने शिकण्याची आपल्याला गरज भासत नाही. एकदा शिकलेली गोष्ट पूर्णपणे विसरली कधीच जात नाही. म्हणून कोणत्याही तात्पुरत्या टिकणाऱ्या बदलांना अध्ययन म्हणता येत नाही. मात्र पोहणे, सायकल चालवणे यांना कायमस्वरूपी अध्ययन आपण म्हणू शकतो. की जी गोष्ट जास्त सराव केल्यानं, पूर्वानुभवानं आपण कधीही विसरू शकत नाही. का रेसिपी विचारता कोणाला, भाकरी कशी बनवायची, कशाची बनवायची, नाही, असं कधीही होणार नाही. कारण त्याचा सराव खूप आहे, पूर्वानुभव खूप आहे. तर या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा पत्ता, बरोबर, हे विसराल का रे तुम्ही? नाही विसरणार. यांनासुद्धा आपण काय म्हणू? कायमस्वरूपी अध्ययन म्हणू. खूप सारी उदाहरणं देता येतील की जी तुम्ही आजतागत घेतलेले अनुभव वाईट गोष्टींचे असतील अथवा चांगल्या गोष्टींचे असतील, आहे असे तुम्ही आयुष्यभर आठवू शकता. याचाच अर्थ तुम्हाला ती गोष्ट आठवते म्हणजेच काय होतं? अध्ययन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून कायमस्वरूपी जे काही बदल तुमच्या डोक्यात आहेत त्यांना आपण अध्ययनच म्हणणार आहोत, हे लक्षात घ्या. कोणतंही उदाहरण घ्या, तुमच्या असं लक्षात येणार आहे की जी गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी आठवते तिचं अध्ययनच झालेलं असतं. ती गोष्ट तुम्ही शिकून घेतलेलीच असते, हे लक्षात घ्या. बरोबर. मग हा तिसरा टप्पा आहे, सरावामुळे अध्ययन घडून येतं. जितका सराव जास्त तुम्ही कराल तितकी एखादी क्रिया लवकर करायला येऊ शकते. त्यात सफाईदारपणा येतो. सराव, प्रयत्न, पूर्वानुभव यामुळे मानवी वर्तनात बदल घडून येतात. वाढत्या वयाबरोबर लहान मुले बघा सायकल चालवणे, धावणे, खेळ खेळणे अशा कारक हालचाली करतात आणि त्या हालचाली प्राप्तही करून घेतात. या सर्व गोष्टी प्रयत्न व सरावामुळे पार पाडल्या जातात. याबरोबर या गोष्टी शिकत असताना तो अनुभव येतो, तो संग्रही ठेवला जातो. शालेय जीवनात गणितीय क्षमतांसारख्या गोष्टी या सराव आणि पूर्वानुभवामुळेच प्राप्त होतात. एकतर गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल मुलांनो, की कोणतीही गोष्ट तुम्ही सराव जर केली, सतत करत राहिली, जितका सराव अधिक कराल तितकी ती गोष्ट तुम्हाला परफेक्ट जमते, हे नक्की. कारण सराव केला की अनुभव वाढतो. अनुभवानं माणूस नक्कीच ती गोष्ट शिकून घेतो, हे तर तुमच्या पक्कच ध्यानात आलं असेल. आणि म्हणून अध्ययन करताना, शिकताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. मला आयुष्यभर ती गोष्ट जर आठवली तरच माझं अध्ययन झालं आहे, अन्यथा अध्ययन झालं नाही. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? तर सराव करावा लागेल. जसा सराव तुम्ही वाढवाल तसं हे काम काय होणार आहे? पूर्ण होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पूर्वानुभवामुळेच हे प्रयत्न होतात, हे प्राप्त केलं जातं, हे लक्षात घ्या. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट की अनुभवाद्वारे अध्ययन घडून येतं. अध्ययनात नेहमी प्रत्यक्ष अनुभव येतोच असे नाही. कधीकधी आपण तो अनुभव घेतही नाही, पण आपण इतरांचं बघत असतो. तर दुसऱ्यांचं पाहून, ऐकून किंवा कल्पना करून किंवा संकल्पनाबाबतही आपल्याला माहिती वाचून देखील अध्ययन होऊ शकतं. आणि मग अशा वेळी समाधानकारक अनुभव वारंवार घडत गेले किंवा आपल्याला ते अनुभव आले तर त्यातून अध्ययन हे घडत जाते. आणि म्हणून एकाच अनुभवातून देखील आपल्याला चांगलं अध्ययन घडू शकतं. बरोबर. याच्यासाठी सारखा आपल्याला अनुभव घेतलाच म्हणजे काही गोष्टींमध्ये एका अनुभवातही अनेक गोष्टी आपण शिकून घेतो. तर काही गोष्टींमध्ये आपण दुसऱ्यांचं ऐकून, पाहून, कल्पना करून, बघा आपण काय करतो, सिरियल्स बघतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो, शिकून घेतो, नाही का?
तेव्हा कुठे आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो, हे ऐकून पाहूनच असतं ना, पिक्चरमध्ये म्हणा. त्याच्यानंतर आपण बऱ्याच माहिती वाचून, पेपरमध्ये म्हणा, इतर कुठेही माहिती वाचून आपलं अध्ययन होऊ शकतं. आणि म्हणून अध्ययनाद्वाराही अध्ययन हे घडून येत असतं. थोडक्यात काय मुलांनो, की वर्तनातील कोणत्याही तात्पुरत्या बदलांना अध्ययनात समावेश होत नाही. वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात अजिबात समावेश होत असतो. आणि त्यानंतर सरावामुळे अध्ययन हे घडून येत असते. अनुभवाद्वारेही अध्ययनात बदल होतात किंवा अनुभवाद्वारेही अध्ययन घडून येतं. या चारही गोष्टींद्वारा आपण अध्ययन करत असतो, अध्ययन घडत असतं. आणि म्हणून जर या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ही लक्षणं जर आपण बघितली अध्ययनाची, तर मग मात्र तुमच्या लक्षात येईल की खरंच अध्ययन हे तात्पुरत्या स्वरूपाचं तसंच कायम स्वरूपाचं असतं. पण जे कायम स्वरूपाचं असतं त्यांनाच आपण काय म्हणतो अध्ययन म्हणतो. अध्ययन हे सरावानेही निर्माण होतं, अध्ययन हे अनुभवाद्वारे सुद्धा घडून येतं. जितका सराव किंवा अनुभव तुम्ही जास्त घडवून आणाल तेवढा वर्तनात तुमच्या बदल होत जातो. जो बदल टिकाऊ स्वरूपाचा आहे, जो बदल कायम स्वरूपाचा आहे, त्यांनाच आपण काय म्हणतो अध्ययन म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून व्याख्या करताना आपल्याला अशी करावी लागणार आहे, सराव किंवा अनुभवाद्वारा वर्तनात घडून येणारे सापेक्षतः टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे काय आहे, अध्ययन आहे. पुन्हा एकदा बघा, सराव किंवा अनुभवाद्वारा वर्तनात घडून येणारे सापेक्षतः टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आजच्या तासाला आपण काय पाहिलं, अध्ययन आणि अध्ययनांची सगळी ही जी लक्षणं आहेत ती पाहिली. बरोबर. मग हे लक्षात घ्या की प्रश्न विचारताना कसे विचारले जातील, तर अध्ययन म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला व्याख्या व्यवस्थितरित्या सांगता आली पाहिजे. सराव किंवा अनुभवाद्वारा वर्तनात घडून येणारे सापेक्षतः टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे काय आहे, अध्ययन आहे, हे लक्षात घ्या. अध्ययन अनुभवाद्वारा, अध्ययन सरावाद्वारा, कायमस्वरूपी आणि तात्पुरते स्वरूपी या सगळ्यांबरोबर अध्ययन हे घडत असते. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा व्याख्या विचारतील तर व्याख्या जशीच्या तशी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्यानंतर अध्ययनाचं अर्थ आणि स्वरूप जर म्हटलं तर मग तुम्हाला अध्ययनाची सगळी उदाहरणं, आत्ता मी जशी तुम्हाला लक्षणं उदाहरणं दिली तशी ती तुम्हाला 4 उदाहरणं देता आली पाहिजेत. अशा पद्धतीनं तुम्हाला असा प्रश्न विचारला जाणार आहे की अध्ययन म्हणजे काय सांगा, किंवा अध्ययनाचा अर्थ किंवा व्याख्या सांगा. अशावेळी आपल्याला अध्ययन हे उदाहरणादाखल पटवून देता आलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा मुलांनो की वर्तनातील कोणत्याही तात्पुरत्या बदलांना अध्ययन म्हणायचं नाही. मग कोणाला अध्ययन म्हणायचं, तर वर्तनातील तुलनेनं कायमस्वरूपी बदलांना अध्ययन म्हणायचं. जे वर्तन कायमस्वरूपी टिकतं, आपल्याला आठवतं, पाहिजे तेव्हा आठवतं, त्या बदलांना अध्ययन असं म्हणता येईल. अध्ययन हे कसं घडून येतं, तर जितका सराव तुम्ही जास्ती कराल तितकं अध्ययन हे व्यवस्थितरित्या घडून येतं. म्हणून अध्ययन हे घडून येण्यासाठी अनुभवाची पण गरज असते आणि सरावाची पण गरज असते. जेवढा सराव आणि अनुभव असेल तेवढाच आपलं अध्ययन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. त्याच्यामध्ये सफाईदारपणा येतो, त्याच्यामध्ये प्युअरिटी येते आणि छानपैकी तुम्ही तुमचं अध्ययन करू शकता. बघा मुलांना, एखादा प्रश्न करायला जेव्हा तुम्ही घेता तेव्हा जर तो प्रश्न सतत तुम्ही केला, त्याचा सराव सतत केला, तर आपोआपच तुमच्या त्या अध्ययनात काय होणार आहे, बदल होणार आहे आणि तशा पद्धतीनं तुम्ही ती बाब लक्षात घेणार आहात. ठीक आहे. आज आपण फक्त काय बघितलं, अध्ययन आणि अध्ययनाचा अर्थ आणि व्याख्या पुन्हा एकदा सांगते. सराव किंवा अनुभवाद्वारा वर्तनात घडून येणारे सापेक्षतः टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय.
हा आज आपण इथेच थांबूयात. उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की शिकण्याची प्रक्रिया कशी होते ते पाहायचं आहे. शिकण्याची प्रक्रिया कशी होते म्हणजे अध्ययनाची प्रक्रिया कशी होते ते उद्या आपण पाहणार आहोत. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके.